नमस्कार. आपण अख्खं आयुष्य बाहेरच्या जगाला ओळखण्यात घालवतो, पण कधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिलंय का? संतांचे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आत्म्याचा आरसा आहेत. आजच्या या विशेष भागात आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन तो आरसा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार तुमच्या जगण्याची व्याख्या बदलू शकतो. हा प्रयत्न मनाला भिडला तर तुमची दाद नक्की द्या. जेव्हा संसाराचा गाडा ओढताना आपण थकून जातो, जेव्हा गरिबी आणि दुःख आपली पाठ सोडत नाही, आणि जेव्हा आपले म्हणवणारे लोकच आपल्याकडे पाठ फिरवतात, तेव्हा एकच वाट आपल्याला आधार देते, ती म्हणजे पंढरीची वाट. आज आपण कवी दत्ता पाटील यांचा एक असा अभंग पाहणार आहोत, जो केवळ भक्ती शिकवत नाही, तर संकटातून सावरून पुन्हा सुखी संसार उभा करण्याची जिद्द देतो. जेव्हा घरात अन्नाचा तुटवडा असतो आणि दारिद्र्य दारात उभं असतं, तेव्हा माणसाचं मन विचलित होतं. हा अभंग त्या कठीण काळाचं वास्तव दर्शन घडवतो. संकटाच्या काळात आप्त इष्ट नातेवाईक कसे बदलतात हे यात सांगितले आहे. हे आपल्याला जगाची खरी ओळख करून देते. विठ्ठलाची भक्ती ही केवळ कर्मकांड नसून ते मनाला शांती देणारे एक औषध आहे, जे आपल्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते. मन शांत होता पुन्हा लागे ओढ. जेव्हा आपण भक्तीत मन रमवतो, तेव्हा डोकं शांत होतं. शांत डोक्याने घेतलेले निर्णय संसाराचा थाट पुन्हा गोड करू शकतात. लोक सोडून गेले तरी देव किंवा आपली आंतरिक शक्ती सोबत आहे, हा विश्वास मिळाल्यास माणूस नैराश्यातून बाहेर येतो. हा अभंग संन्यास घ्यायला सांगत नाही, तर देवाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा जोमाने संसार मांडायला सांगतो. हा सकारात्मक दृष्टिकोन जीवनात प्रगती घडवून आणतो. दुःखात खचू नका. दारिद्र्य किंवा उपासमार हा जीवनाचा शेवट नाही, तर ती एक कसोटी आहे. विठ्ठलाचा प्रसाद आशीर्वाद घेतल्यावर पुन्हा आपल्या कामाला संसाराला लागा. भक्ती ही शक्ती देते आणि कर्मफळ देते. जगाचे स्वरूप ओळखा. माणसे बदलली तरी डगमगू नका, कारण तुमचे विठ्ठलाशी असलेले नाते अतूट आहे. कवी दत्ता पाटील यांचा हा अभंग अतिशय भावूक आणि वास्तववादी आहे. संसारातील दुःख आणि विठ्ठलाची भक्ती यांची सांगड यात घातली आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून या गाठ. भावार्थ. माणसाच्या आयुष्यात जेव्हा भौतिक सुखाचा मोह संपतो किंवा जेव्हा त्याला जीवनाचे खरे सत्य उमजते, तेव्हा तो विठ्ठलाच्या परमार्थाच्या वाटेवर चालू लागतो. इथे गाठ तोडणे म्हणजे संसार सोडून संन्यासी होणे नव्हे, तर संसारातील आसक्ती, मोह आणि माझे तुझे या भावनेतून मुक्त होणे होय. सामाजिक संदर्भ. पंढरीची वारी ही सामाजिक समतेचे प्रतीक आहे. संसारातील मी आणि माझे हा अहंकार सोडून आम्ही या भावनेकडे जाणे म्हणजे ही गाठ तोडणे होय. उदाहरण. एखादा व्यक्ती दिवसरात्र पैसा मिळवण्यासाठी धावत असतो, पण जेव्हा त्याला जाणीव होते की हे सर्व क्षणभंगूर आहे, तेव्हा तो शांततेच्या शोधात पंढरपूरच्या वारीला निघतो. ती वारी म्हणजे केवळ पायी चालणे नसून अंतर्मनाचा प्रवास आहे. दुसरा चरण. गांजून या भारी दुःख दारिद्र्याने पडता रिकामे भाकरीचे ताट. भावार्थ. हा चरण मानवी जीवनातील अत्यंत कडू सत्यावर प्रकाश टाकतो. जेव्हा नशिबाचे चक्र उलटे फिरते आणि माणूस गरिबीच्या गर्तेत अडकतो, तेव्हा 2 वेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण होते. दारिद्र्य हे केवळ पैशाचे नसते, तर ते मानसिक खच्चीकरणही असते. रिकामे ताट हे हतबलतेचे प्रतीक आहे. सामाजिक संदर्भ. हे चरण समाजातील आर्थिक विषमतेवर प्रहार करते. गरिबी केवळ पोट रिकामे ठेवत नाही, तर ती माणसाचे मानसिक खच्चीकरण करते. उदाहरण. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात दुष्काळ पडला आणि घरात धान्य उरले नाही, तेव्हा त्याच्या मनात जी असहायता निर्माण होते, ती म्हणजे रिकामे भाकरीचे ताट. अशा वेळी जगाचा आधार तुटतो. तिसरा चरण. आप्त इष्ट सारे सगळे सोयरे, ते पाहून या सारे फिरविती पाठ. भावार्थ. जेव्हा माणसाकडे सत्ता आणि संपत्ती असते, तेव्हा लोकांचा गराडा असतो, पण कवी म्हणतात की जेव्हा दारिद्र्य येते, तेव्हा रक्ताचे नातेवाईक आणि मित्रही आपली साथ सोडून देतात. संकटकाळी कुणीही मदतीला धावून येत नाही, उलट लोक तोंडे फिरवून निघून जातात. सामाजिक संदर्भ हा समाज स्वभाव आहे. जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आणि पैसा आहे, तोपर्यंत लोक सोबतीला असतात. संकटात माणूस एकाकी पडतो, हे कटू सत्य यात मांडले आहे. उदाहरण. एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा व्यवसाय बुडाला की कालपर्यंत स्तुती करणारे मित्र आज त्याला ओळख दाखवायलाही घाबरतात, कारण त्यांना भीती असते की हा आपल्याकडे काही मागेल. चौथा चरण. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट. भावार्थ. जेव्हा जग पाठ फिरवते, तेव्हा विठ्ठल परमेश्वर धावून येतो. विठ्ठलाचा प्रसाद म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नसून ती एक सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद आहे. भक्तीच्या सामर्थ्याने माणसाच्या मनातील वैफल्य आणि जीवनातील कमतरता दूर होते. श्रद्धेमुळे पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळते. सामाजिक संदर्भ. इथे प्रसाद म्हणजे केवळ साखर फुटाणे नाहीत, तर ते ज्ञानाचे आणि कष्टाचे प्रतीक आहे. अध्यात्म माणसाला लढण्याची ताकद देते. उदाहरण. निराशेच्या गर्तेत असलेला माणूस जेव्हा मंदिरात जाऊन किंवा नामस्मरण करून शांत होतो,
तेव्हा त्याला सुचायला लागते की आपण पुन्हा कष्ट करून परिस्थिती बदलू शकतो. हाच तो दारिद्र्याचा नायनाट करण्याचा मार्ग. 5वा चरण. मन शांत होता पुन्हा लागे ओढ, तस्सा मांडी गोड संसाराचा थाट. भावार्थ हा अभंगाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. भक्तीमुळे जेव्हा मनाला शांती मिळते तेव्हा माणूस पुन्हा नव्या उमेदीने संसारात उतरतो. वारकरी संप्रदाय संसार सोडून पळून जायला सांगत नाही, तर विठ्ठलाला साक्षी ठेवून गोड संसार करायला शिकवतो. मनातील द्वेष आणि दुःख संपले की पुन्हा त्याच संसारात आनंद दिसू लागतो. सामाजिक संदर्भ वारकरी धर्म संन्यास शिकवत नाही, तो संसारात असून असंग राहणे शिकवतो. विठ्ठल भेटला की माणूस पळून जात नाही, तर तो अधिक जबाबदार होतो. उदाहरण. संकटातून सावरलेला माणूस जेव्हा पुन्हा मेहनतीने आपले घर उभे करतो आणि आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहतो, तेव्हा तो विठ्ठलाच्या कृपेने सजलेला गोड संसाराचा थाट असतो. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली आणि जवळचे मित्रही दुरावले तर सुरुवातीला ती व्यक्ती कोसळून पडते. पण याच काळात जर तिने ध्यान, नामस्मरण किंवा वाचन, पंढरीची वाट सुरू केले तर तिला जाणवते की आनंदाचा स्रोत बाहेर नसून आत आहे. जेव्हा मनाची अवस्था सुधारते तेव्हा तीच व्यक्ती पुन्हा जिद्दीने काम उभी करते. हा त्या व्यक्तीसाठी अनुभवाचा अभंग ठरतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, पाऊले चालती पंढरीची वाट हे केवळ दिंडीत गाण्याचे गाणे नाही, तर ते तुमच्या मेंटल हेल्थ आणि रिझिलियन्सचे मॅन्युअल आहे. संसाराची गाठ तोडणे म्हणजे सोशल मीडियावरील व्हॅलिडेशनची लाईक्स, कॉमेंट्स हाव सोडणे. जगाच्या मागे धावण्याऐवजी स्वतःच्या पंढरीकडे, स्वतःच्या केंद्रस्थानी वळा. करिअरमध्ये अपयश आले किंवा ब्रेकअप झाले की आपल्याला जग शून्य वाटते. हा अभंग सांगतो इट्स ओके टू बी एम्प्टी. रिकामे झाल्याशिवाय नवीन ऊर्जा भरता येत नाही. संकटात जेव्हा फ्रेंड्स साथ सोडतात तेव्हा रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या पॅशनवर आणि ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा. तीच तुमची खरी सोबत आहे. अभंगाचा शेवटचा चरण म्हणजे परफेक्ट वर्क लाईफ बॅलन्स. मन शांत, माइंडफुलनेस असेल तरच तुम्ही तुमच्या कामाचा, संसाराचा थाट गोड किंवा दर्जेदार करू शकता. थोडक्यात सांगायचे तर भक्ती म्हणजे लाचारी नाही, तर ती एक इनर स्ट्रेंथ आहे. आयुष्यातील चढ उतारांना हसतमुखाने सामोरे जाण्याची ही एक लेगसी आहे. तुमच्यासाठी आजची कृती हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्ती ही संसारापासून पळून जाण्यासाठी नाही, तर संसारातील दुःखांना सामोरे जाण्यासाठी बळ मिळवण्यासाठी आहे. देव हा संकटात साथ देणारा एकमेव आधार आहे, जो आपल्याला पुन्हा उभे करतो. आज दिवसातून किमान 5 मिनिटे डोळे मिटून शांत बसा आणि तुमच्या आयुष्यातील अशा एका संकटाची आठवण करा ज्यातून तुम्ही बाहेर पडलात. त्या शक्तीबद्दल, विठ्ठलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि आजचा संसारातील एखादा कडू प्रसंग गोड मानून स्वीकारण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. गर्दीत हरवलेल्या माणसाला स्वतःची ओळख करून देणं हीच संतांची खरी शिकवण आहे. भावार्थ. संतवाणी हा केवळ उपदेश नाही, तर आपल्या अस्तित्वाचा शोध आहे. तुमच्या प्रतिसादाची ओढ आम्हाला कायम असते. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या संतांच्या विचारांचा प्रकाश हवा आहे हे नक्की सांगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.